फायनली काळा चौकीचा महागणपती बाहेर आलेला आहे। समोर आहे खेतवाडीचा मोरया, बघूनच मन प्रसन्न झालं। तर काळा चौकीचा महागणपती, गणपती बाप्पा मोरया। ओ वाव, आ गए मेरा मौत का तमाशा देखने। मैं नाना पाटेकर, ऋतिक रोशन। आयला जादू, अमृता रोशन इज फॅन्टास्टिक। लिटरली कॅमेरा बोलाने वेगवेगळे आवाज काढून दाखवतो, म्हणजे बघा आपल्या आजूबाजूला किती टॅलेंट लपलेलं आहे। मी स्पेशली रवी काकांसाठी आलो आहे। तर तुमचे सर्व व्हिडिओ बघतो मी। थँक्यू सो मच। छान वाटलं भेटून, खरं आणि हे गणपतीचे व्हिडिओ आणि हे गावचे व्हिडिओ। आता जो जल्लोष असेल, जो जोश असेल, तो आता पुढे बघण्यासारखा असेल। हेलो, मेरा नाम चिंचन वाला है और मैं 5 साल का हूँ और जॉन बनेगा डॉन, जो कि उसमें चोर का किरदार निभाते हैं। अरे जॉन बनेगा डॉन। आज चुकून आम्ही बाईकवरनं आलो आणि पाऊस बघा काय लागलाय, धो धो। बापरे, इकडे थांबावं लागलं आम्हाला, नाहीतर आपले कॅमेरे माईक वगैरे सगळे भिजून जातील। जस्ट इथे पोचलो आणि पाऊस झाला सुरू। अरे हा थांबणाऱ्यातला पाऊस तर वाटत नाही, बघूया आपण, अजून पाऊस जाऊ दे मग आपण जातो। आता काय आपले सगळे इक्विपमेंट आहेत ना, भिजले जातील। तो इथे थोडा वेळ वेट करूया आणि पाऊस जाण्याची वाट बघूया। A few moments later. बापरे, केवढा धो धो पाऊस पडत होता, अक्षरशः भिजलो आणि एका शेड खाली येऊन बसलोय। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र, मी स्वागत करतो तुमचं आपल्या रवीचं या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। आता मी आहे लालबागमध्ये। तर तुम्हाला माहितीच आहे, आज तारीख आहे 11 तारीख आहे, वार आहे रविवार, आणि आज 5 ते 6 गणपती बाप्पांचं आगमन आहे। जसं की खेतवाडीचा मोरया आहे, काळा चौकीचा महागणपती आहे, आणि बरेच सारे गणपती बाप्पांचं आगमन आज तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आता मी इथे आहे लालबागमध्ये आणि समोरून आता गणपती बाप्पा येतात आहे। पाऊस थोडा जास्त आहे आणि माझ्याकडे काय झालं, आज मी बॅगच नाही आणली आहे आणि इक्विपमेंट सगळे खिशात आहेत, तर ते भिजण्याची शक्यता म्हणून थोडं थांबलोय। गणपती बाप्पा तिथून बाहेर येतोय, तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नेहमीसारखंच काहीतरी वेगळे पण पाहायला मिळणार आहे। खूप मजा येणार ह्या ब्लॉगमध्ये। फक्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, नेहमीची आपली आवडती कमेंट, ती म्हणजे गणपती बाप्पा मोरया, ही कमेंट करत राहायचं आहे आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत, म्हणजे हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे। मी नवीन पद्धतीने नवीन काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा ट्राय करेनच दरवेळेप्रमाणे। आता गणपती बाप्पा येईल आणि तुम्ही पाहतील पहिला खेतवाडीचा मोरया। तर मित्रांनो, माझ्या समोर आहे खेतवाडीचा मोरया। पहिल्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं आहे, जो आहे खेतवाडीचा मोरया। हो मित्रांनो, मूर्ती बघा ना किती सुंदर आहे, वाव। बघूनच मन प्रसन्न झालं। पहिला गणपती बाप्पा खेतवाडीचा मोरया। काय बोलतो, बोल ना, जे काम केलं तर बोलायला काय। हे राजहंस जो आहे ना, तो आमचा टीमवर्कवाला काम आहे, कारण की जो डेकोरेट केला तो आम्ही केला आहे, आमच्या टीमने केला आहे। सो आज प्राऊड फील होतं आहे की एवढा मोठा गणपतीचा डेकोरेट आम्ही केला आहे, राजहंस ते पण त्यांचं 75 वर्ष होतं। 75 वर्ष होतं, म्हणून जे राजहंसाची म्हणजे बाकीचं जे डेकोरेशन आहे त्यांच्या टीमनी केलं आहे। सो मस्त केलं, मला माझ्या माणसाने केलं, माझ्या माणसाने। चला मित्रांनो, खेतवाडीचा मोरया पुढे गेलेला आहे आणि मगाशी प्रतीक बोलत होता ना की त्यांच्या टीमनी जो राजहंस आहे ना, त्याचं डेकोरेशन आमच्या प्रतीकच्या टीमने केलेलं आहे आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे। तर हा होता खेतवाडीचा मोरया आणि आता आपल्याला वाट बघायची कुठले, तर काळा चौकीचा महागणपती। तर आता आपण चाललो आहे तिकडे आणि तिकडचा माहोल आणि जल्लोष जरा वेगळा असणार आहे, तर आता आपल्याला जायचं आहे तिकडे। तर मित्रांनो, आता आपण इथे आगमनाला आलो ना, तर आपल्याला इथे ना आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स भेटलेले आहेत। मित्रा, तुझं नाव? मानस भोवड, मिलिंद पाटोळे। आणखीन कोण आलं आपल्या हो स्पेशली भेटायला? स्पेशली चैतन्य। तुझं नाव? चैतन्य पाटोळे। आणि कशाला आला तू इकडे आज? काळ्या चौकीच्या आणि 7वी गल्लीच्या आगमनला झालं, बघितलं गणपती बाप्पा? तिथे आम्ही आता 7वी गल्ली बघितली, आता काळ्या चौकी बघायची। आणि तू मगाशी बाबांना काय बोलत होता?
की मी स्पेशली रवी काकांसाठी आलो आहे. अरे वा, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. आवाज आहे का तेरा बोल. सर तुमचे सर्व व्हिडिओ बघतो मी. थँक्यू सो मच. कुठे आला आता? आगमनला काल चौकीचा गणपती. हो मित्रांनो, गणपती बाबा बाहेर येतोय. वाव, सुंदर सुंदर, मस्तच, क्या बात आहे. फायनली काळा चौकीचा महागणपती बाहेर येतोय. आता आपण काय करूया, थोडं पुढे जाऊया. गर्दी भरपूर आहे. अरे बापरे, हो खूप गर्दी आहे. चल चल चल. चला, गर्दीतून थोडासा बाहेर आलो आहे. हां, कसं जर आपण बाहेर आलो जरा थोडंसं वेगळे आपल्याला फुटेज मिळतील, जरा तुम्हाला वेगळा अँगल पाहायला मिळेल. हां, इथे थांबूया. अरे या तो स्पीक वगैरे खाली करा. गणपती बाप्पा मोरया. कमेंट करायला विसरायचं नाही. गणपती बाप्पा मोरया. हो वाव, किती सुंदर. ओ वाव, सुंदर, क्या बात है. एक मिनिट भाई, एक. चला मित्रांनो, फायनली काळा चौकीचा हा गणपती बाहेर आलेला आहे. मूर्ती बघूनच एकदम मन प्रसन्न होतं. फायनली काळा चौकीचा महागणपती बाहेर आलेला आहे. बघितला ना गणपती? हां, पप्पांनी मला बघितलं तर मी ट्युशनवरून येताना पप्पांनी मला. हां, अच्छा अच्छा. नाच, चल. हो वाव, काळा चौकीचा महागणपती मस्त मी बाहेर आलेला आहे. आणि कसं बसं स्ट्रगल करून आपल्याला ना चांगले फुटेज मिळालेले आहेत. आणि आता येणार ती मजा. आता जो जल्लोष असेल, जो जोश असेल, तो आता पुढे बघण्यासारखा असेल. चला मित्रांनो, गणपती बाप्पा आता हळूहळू आपल्या मंडपाच्या दिशेने जाण्यासाठी निघालेला आहे. हाँ ठीक है, फिर आ ही देना. मोरया बीट, मजा येते. थोडा दिवस झाला.
गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, आपण मस्तपैकी गल्लीमधून त्या मेन रोडवर मस्त मेन रोडवरून आपण गणपती तिथून कवर केलं, शूट केलं आणि नंतर आपण आतल्या गल्लीतून आलो आणि मस्तपैकी इथे मस्त खाली आहे. आणि जसं आलो इथून या इकडे तर समोर आहे गणपती. आणि थँक्यू सो मच. नाव सांग तुझं पहिलं. सुशांत कुंभार. सुशांत कुंभार. तर वैभवचा मित्र आहे, पण वैभव गायब आणि तो आपल्याबरोबर आहे. हां, आणि मजा येते आम्हाला. दोघं आम्ही फक्त फिरतोय. चला आता जाऊया समोर गणपती बाप्पा आहे. त्या साईडला हां. तो कुठला गणपती आहे? परळचा मोरया. सो मित्रांनो, इकडे समोर तुम्ही बघताय ते इथे आहे काळा चौकीचा महागणपती आणि समोरून आलेला आहे परळचा मोरया. नितीन घे घे घे. तर मित्रांनो, गणपती बाप्पा ना अजून मेन रोडवरच आहे. आम्ही इथे एकदम साईडला आलेलो आहे आणि ना आता आहे ना गोविंदा पथक आहे, माझगाव ताडवाडी. खूप जुनं असं पथक आहे. काळा चौकीच्या महागणपतीला ना थर रचणार आहेत, म्हणजे मानवंदना देणार आहेत. तर ते कसं तुम्हाला गणपती बाप्पासुद्धा दिसला पाहिजे आणि थर लागतानासुद्धा दिसला पाहिजे, त्यासाठी आम्ही लॉंग शॉट घेतो आहे. पुढची जी काय क्लिप्स असतील ना तर ते असतील दहीहंडी पथकाचे असतील मानवंदना देताना.
बघा माझी एक ताई भेटली आहे आणि एक दादा भेटले. तर ताईंना आणि दादा काय बोलता बरं, ताई आणि दादा? व्हिडिओला रवीचा आम्ही सर्व व्हिडिओ त्यांचे बघत होतो. माझा मुलगाही बघत होता, लहान आहे, दाखवत होता. मागून बाप्पा छान वाटलं भेटून आणि हे गणपतीचे व्हिडिओ आणि हे गावचे व्हिडिओ थँक्यू. म्हणजे हे पण व्हिडिओ बघा आणि गावचे पण बघा. थँक्यू. बघितला तुमचा गावचा. अच्छा. हनुमानाचा आई साईड हां खूप भारी वाटलं. थँक्यू सो मच. सो मित्रांनो, तिकडे आहे आपला काळचौकीचा महागणपती. आम्ही आता बाहेर आलो आहे आणि आमच्या समोर एक गणपती बाप्पा येतो आहे. तो आहे कुर्ल्याचा राजा. गणपती बाप्पाची मस्त मूर्ती आहे, समोर येते. आता पुढचे जे तुम्ही फुटेज बघतील ना, ते असतील कुर्ल्याच्या राजाचे. खूप सुंदर मूर्ती आहे. तर मित्रांनो, समोर दिसतोय तुम्हाला कुर्ल्याचा राजा. हे कोणता गणपती आहे? कुर्ल्याचा राजा ना. अंकल वापस आहे. अरे वा वा वा, काय बोलतो? येस. तर मित्रांनो, समोर आहे कुर्ल्याचा राजा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आजा आप वीडियो बना? नहीं निकल. मैं आपका वीडियो देखा था कल. अच्छा. जानते हो क्या? नहीं. कार्टून वगैरह. हाँ. A few moments later. तर मित्रांनो, आपण आता सकाळपासून आगमन शूट करतोय. गर्दी भरपूर आहे. आपण मागून जिथून रस्ता मिळेल आणि जिथून तुम्हाला चांगले शॉट दाखवता येतील ना, अशा ठिकाणून आपण शूट करतोय आणि तुम्हाला ना आगमन दाखवते, म्हणजे वेगळ्या प्रकारे दाखवते. आणि ह्या आगमनात बघा काय गंमत झाली. मला एक असा मित्र भेटला आहे आणि तो मला काल त्यांनी माझे व्हिडिओ बघितले, तो मला शोधत देखील होता. आणि तो अचानक मी जेव्हा ब्लॉग सुरू करत होतो तेव्हा तो मला भेटला. तर मी पहिला त्याला सांगेन की त्याचा इंट्रोडक्शन दे. तुझं नाव काय? मेरा नाम प्रताप ढाबरिया है. प्रताप ढाबरिया. मिमिक्री आर्टिस्ट हूँ और एक वॉइस ओवर आर्टिस्ट हूँ. तर आता हा एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आणि तो आपल्यासाठी ना म्हणजे काही आवाज काढणार आहे, मिमिक्री म्हणजे करून दाखवणार आहे. तर तुम्ही बघा. तो अगर आपने मोटू पतलू देखा होगा तो उसमें जो मोटू की जो वॉइस है, अरे पतलू खाली पेट दिमाग की बत्ती नहीं जलती, तो वो ऐसे कुछ बोलते हैं. तो डॉक्टर झटका है साइंटिस्ट, तो वो कुछ ऐसा बोलेंगे अभी. ओए मोटू मेरे पाई मेरी यार कसम मेरे मरीजों की, ओए मार छुटिया पापड़ वाले नू. फिर जॉन बनेगा डॉन, जो कि उसमें चोर का किरदार निभाते हैं. अरे जॉन बनेगा डॉन, मुझे रोकेगा कौन. फिर जो कि शिनचैन है, अगर आपने देखा होगा हाँ. तो वो कुछ ऐसा निकालते हैं. हेलो, मेरा नाम शिनचैन वाला है और मैं 5 साल का हूँ और मेरी मम्मी डिस्काउंट में बहुत शॉपिंग करती है. और जैसे कि गुलशन ग्रोवर. मेरा नाम है गुलशन ग्रोवर करना चूसता. और ऋतिक रोशन. आयला जादू अमृता रोशन इज फैंटास्टिक. ये नंदू याद है, ये मेरी माँ ने सिखाया. फिर नाना पड़ेगा. आ गए मेरा मौत का तमाशा देखने. मैं नाना पाटेकर. अच्छा. बघा मित्रांनो, आपण आगमन शूट करतो वगैरे शूट करतो, पण असे कलाकार लपलेले आहेत आणि त्यांनी जस्ट मला तिथे आगमन चालू असतानाच आवाज काढून दाखवला.
तर मी त्याला बोललो थांब तू हे कॅमेरावर बोल आणि त्याने लिटरली कॅमेरा बोलला आणि वेगवेगळे आवाज काढून दाखवतो. म्हणजे बघा आपल्या आजूबाजूला किती टॅलेंट लपलेलं आहे, फक्त तो असा आपल्या समोर आला पाहिजे. सो खूप मजा आली, खूप मला असं काहीतरी वेगळं ऐकायला मिळालं. सो थँक्यू सो मच. थैंक यू सो मच. तुझा इंस्टाग्राम पेज वगैरे आहे हाँ. की जिथे तू असे रील वगैरे टाकतोस? इंस्टाग्राम पे मेरा पेज है प्रताप डाबरिया और यूट्यूब पे भी सेम पेज प्रताप डाबरिया. स्पेलिंग बोल दो. PRATAP और सरनेम है DABARAYA. सो मित्रांनो प्लीज याला यूट्यूबवरती पण तुम्ही नक्की सपोर्ट करा, कारण की असे टॅलेंट आपल्या आजूबाजूलाच आहेत आणि ते सगळ्यांसमोर आले पाहिजेत. बघा मित्रांनो असे आर्टिस्ट देखील आपल्याला ह्या व्लॉग निमित्ताने भेटत असतात. सो समोर आहे मित्रांनो, आता आपल्या गणपती समोर एक येतोय, तर तो आहे कोल्हापूरचा चिंतामणी. काल पण एक चिंतामणी गेला तो वेगळा आणि हा गणपती बाप्पा एक वेगळा आहे. तर हा पण कोल्हापूरचा चिंतामणी आहे. हा लेंगा भी रहते. इफेक्ट नथिंग. हा नॅचरल ना. भाई थोड़ा बाइक हटाएंगे भाई.
तर संध्याकाळचे वाजले आहेत 7:30 आणि आपण जी तुम्ही गल्ली पहिल्या ब्लॉगमध्ये पाहिली ना तीच ती गल्ली आणि माझ्या बॅकग्राऊंडला अजून ढोल ताशा पथकाचा तुम्हाला आवाज येत असेल. सकाळी 10 वाजल्यापासून आपण शूट चालू केलेलं ते आत्ता संध्याकाळी 7:30 झालेले आहेत. म्हणजे इतका वेळ म्हणजे 9 तास 9.5 तास कंटिन्यूस आपलं शूट झालेलं आहे आजचं. इथून पळापळ तिथून पळापळ इथून जा तिकडून धाव. कारण की गणपती कसं एकाच ठिकाणून नाही निघत तर वेगवेगळ्या ठिकाणून गणपती बाप्पा येतात. काही गणपती तिथून असतात तर काही गणपती ह्या साईडून असतात. तर आम्ही ट्राय करत असतो तुम्हाला ना वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे हा आगमन दाखवण्याचं. म्हणून कधी हा अँगल घे कधी तो अँगल घे असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक प्रेझेंटेशन आम्ही करतो ह्या आगमनाचं. तर सकाळपासून बघा आता आम्ही कोल्हापूरचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती, परत परळचा मोरया, त्याच्यानंतर अजून एक खेतवाडीचा मोरया एक म्हणून होता वाटतं ना. हां तर अशा आम्ही 5 ते 6 गणपती बाप्पा, परत एक वलसाडचा गणपती होता. तर अशा मी 6 गणपती जेवढी मला नावं माहिती होती ती मी सांगितली तुम्हाला. तर असं गणपती वेगवेगळे करून हा एक आपण महाआगमनाचा व्लॉग तुमच्यापुढे घेऊन आलो आहे. त्यात वेगवेगळे गोष्टी असतात म्हणजे ढोल ताशा पथक झालं, बँजो झालं किंवा इतर काही गोष्टी असतात ते या सर्व व्लॉगमध्ये मी ना कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. परत गोविंद पथकाने सलामी दिलेली आहे त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तो पण तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो हा होता मुंबईचा पहिला महाआगमन गणपती सोहळा. जर हा तुम्हाला आगमनाचा आपला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि हो आजचा दिवस संपला. गणपती बाप्पा मोरया.